महाराष्ट्रातून बदल होईल असंही वारंवार सुचवलं जातं। महाराष्ट्राच्या जनतेच्या म्हणजे ज्या प्रॉपर्ट्याज आहेत, शासनाच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या त्यांच्या मोदी साहेबांच्या मित्रांना देण्याचा जो त्यांचा प्रयत्न राहतो, म्हणजे आता किती वाचल्यात, अजून किती द्यायचं राहिलं, याची माहिती घेण्यासाठी ते या महाराष्ट्रामध्ये मोठ्याने येतात। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल की भ्रष्टाचाराची जी व्यवस्था जी मोठ्या प्रमाणात आपण राज्यकर्त्यांमध्ये पाहतोय, त्याचा परिणाम आपण या अमित शहा आणि मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पाहतोय। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेला देण्यापेक्षा महाराष्ट्र लुटता कसं येईल याच्यावर त्यांचा इतके वर्ष त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे। तुमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक वक्तव्य सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात गुंगी गुडिया असं केलं होतं। आज त्यांनी त्याबद्दल अप्रत्यक्ष शब्दामध्ये खेद व्यक्तही केलेला आहे। अवास्तव होतं का तो वक्तव्य असं वाटते? बघा, आता त्यांनी खेद व्यक्त केले, आता विषय संपलेला आहे, त्याच्यामुळे मला कुठलाही कॉमेंट करणार। पण अनेक विषय असे असताना विरोधकांकडे प्रदेशाध्यक्ष पदावर बसलेल्या व्यक्तीकडून असं संबोधन किंवा हे आणि आता खेद व्यक्त करणं, मी म्हटलं त्यांनी खेद व्यक्त केलेला तो विषय संपला, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा नाही केली तरी, कारण की आज आपण पाहतोय आता शेतीचा हंगाम महाराष्ट्रात चाललेला आहे। खताचं आणि बियाणाचं मोठ्या प्रमाणात तुटवडा आणि बोगस बियाणं आणि बोगस खतं या महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लुटताना पाहतोय। सरकारच अकोल्यामध्ये झालेल्या घटनेमध्ये सरकारच या सगळ्या बोगस बियाणंवाल्यांना, बोगस खतं विकणाऱ्यांना मदत करताना आपण पाहिलं। सरकारचं महामंडळ जे आहे महाबीज, ते सुद्धा बोगस बियाणं विकताना आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे शेतकरी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात असतील तर त्या महाराष्ट्रातल्या होत आहेत। आणि ते फक्त सरकारच्या या पद्धतीच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आहे। सर्रास बाहेरच्या कंपन्या आणि सरकार हे बोगस बियाणं विकून आणि बोगस खतं देऊन शेतकऱ्यांना बर्बाद करतात आहेत, त्यांना आयुष्यातून त्याला उद्ध्वस्त करताना आपण पाहतोय। हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आता पंतप्रधान मोदी सुद्धा IITच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे।